त्याच्याच घरी मधुकरी मागायला गेली. कुणाच्या ज्याचा पाय पांगळा झाला त्याची मधुकरी नाही घेतली, त्याच्या घरात जायचं निमित्त केलं. फक्त इकडं बघा, त्या महादेव भटाचा पाय हातामध्ये घेतला. माऊलीनं आपली दृष्टी त्याच्या पायावरती टाकली साहेब, आणि त्याचा पाय जसाची तसा करून दिला. काय धर्माचं पालन. जी खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ज्याने त्रास दिला मधुकरी मिळू दिलं नाही विसोबानं, मांड खाण्याची इच्छा झाली तर खापर मिळू दिलं नाही. खापर पाय डावा कसं करतील मांड, माऊलीच्या पाठीवर मांड वाजलं होतं. लांबून पाहणाऱ्या विसोबाला हाक मारली, काका लांबून काय पाहता, जवळ या. जवळ बसवलं त्याला आणि माऊलीच्या पाठीवर तो भाजलेलं मांड त्याच्या ताटात टाकून त्याला खायला दिलं. काय नवले महाराज, धर्माची पालन. दुसऱ्यासाठी जगा, दुसऱ्यासाठी जगता जगता ज्यानं त्रास दिला त्यांना माफ करा. धर्माची हा साधूचा धर्म आहे, हा साधूचा धर्म आहे. लक्षात ठेवा, आपला धर्म सुद्धा आहे, आपल्याला हे धर्म आहे. हे सैनिक लढतो हा धर्म आहे. त्या नाशिक जिल्ह्यामध्ये शिंदेवाडी नावाचं गाव आहे. माझं दरवर्षी कीर्तन असतं तिथे. ती तारीख असते 11/11/2018 तारखेला तो शहीद झाला पोरगा. त्याच्या बापाला इथून हात नाही बाबा, इथून हात नाही बाबा त्या बापाला. बाळासाहेब मामा इथून हात नसलेला उद्धव बापू तो बाप आहे. सोमगीर गोसावी त्याचं नाव आहे. तुटलेल्या हातानं बाप भाकरी करतो आणि पोराला शिकवतो. बापाचं एवढं प्रेम असतं बरं का आपलं. हे पोरांनो, कीर्तन जेवढे मुलं ऐकतात, जेवढ्या मुली ऐकतात, आकरून महाराज साखरे नाव युट्यूबला टाका. माझे 200 कीर्तन आहे. डायरीमध्ये जागा नाही मला. तुमचं कीर्तन करून 7 ते 9 नगर जवळ कीर्तन आहे. आणि सकाळी 10 ते 12 मला भोरला राजगडावरती कीर्तन आहे. राजगडावर सकाळी 10 ते 12 छत्रपतीच्या राजगडावर खूप मोठे सोहळे चालू आहे सध्या महाराष्ट्रात. रोज 1000 किलोमीटरचा प्रवास करतो मी. पुण्याहून आलो तुमच्याकडे. आले फाट्याला कीर्तन केलं मी रात्री. ते जिवाल्याला आपण पाहिलं असेल. आणि रात्रभर प्रवास करून मी तुमच्यापर्यंत पोहोचलो. अजून दिवसभर प्रवास करायचा. रोज प्रवास करतो. माझा अभिमान नाही सांगत तुम्हाला, पण रोजच्या कीर्तनात हे सांगतो मी, ऐका. तुटलेल्या हाताच्या बापानं भाकरी केल्या रे. बापाचं आईचं आपल्यावर फार प्रेम असतं. माय बापाला कधी जिवंतपणे नाराज करू नका. जमलं तर जिवंतपणे सेवा करा. नाही तुम्हाला पटत त्यांचं तर त्यांना जेवायला त्यांना स्वतंत्र द्या, पण त्यांना वृद्धाश्रमात ठेवू नका. त्यांना घराच्या बाहेर काढू नका. त्यांनी घर बांधलं, तुम्ही त्यांना घरातून बाहेर काढता नाही रे. ऐका ऐका, एक वाक्य सांगतो तुम्हाला. तुमचा बाप जिवंत असला, एक पोरगी कलेक्टर झाली साहेब आता मामा सांगलीला. तिनं माझं कीर्तन ठेवलं होतं. माझं कीर्तन ऐकलं तिनं युट्यूबला. मला म्हटली महाराज तुमचं कीर्तन पाहिजे मला म्हटलं मी मला कशासाठी, तुम्ही कीर्तन घ्या म्हणजे फक्त या तारखेला या. एवढा सुंदर कार्यक्रम ठेवला तिनं सांगलीला बाबा. एवढा समाज जमवला. सगळ्या देशात महाराष्ट्राने बॅनर लावले जिल्ह्यामध्ये. कार्यक्रम असा होता, तिचा बाप ऊसतोड कामगार आहे, ऊस तोडतो तिचा बाप. आणि ऊसतोडी करता करता बापानं पोरीच्या शिक्षणाला पैसे लावले. IAS परीक्षा पास झाली पोरगी. IAS साहेब झाली. लाल दिव्याच्या गाडीत बसली, बापाला भेटायला आली. बापाला भेटायला लाल दिव्याच्या गाडीत आली पोरगी. बाप ऊस तोडीत होता. हो, फाटलेले कपडे, फाटलेलं धोतर, फाटलेला निरू. त्याला वाटलं कशाला आपल्या गावात लाल दिव्याची गाडी आली. धावून जाऊन पाहतो तर त्याचीच मुलगी गाडीतून उतरली. साहेब म्हणून तिनं बापाला मुजरा केला, मिठी मारली. बाबा मी पास झाले. आणि रडता रडता त्या बापाकडे पाहून ती पोरगी काय म्हटली ऐका. त्याच्या फाटिक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाट तुया गोष्ट बापाची सांगता.